नमस्कार मित्रांनो, आपण एक जर CSC व्हेली असताल आणि आपण जर CSC मधून रब्बी पीक विम्याचे अर्ज भरत असताल तर आपल्यासाठी आहे एक महत्त्वाचं एक अपडेट। तर मित्रांनो, CSC पोर्टलवर जे काही PMFBY चे जे काही पोर्टल आहे त्यावर एक अपडेट आलेले आहे। तर ते अपडेट कोणते आहे तर जाणून घ्यावे आजच्या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आपणास सुरुवातीस आपला जो काही CSC चा ID आणि पासवर्ड आहे तो टाकून आपणास यामध्ये लॉग इन व्हायचे आहे। लॉग इन झाल्याच्या नंतर आपणास इथे आपले स्टेट निवडायचे आहे, जसे की महाराष्ट्र। त्यानंतर वरून 3 नंबरला जे काही ऑप्शन आहे प्रधानमंत्री फसल बीमा योजना रब्बी, तर आपणास इथे क्लिक करून सबमिट या बटनावर आपणास क्लिक करायचे आहे। त्यानंतर आपणास इथे ॲप्लिकेशन मध्ये यायचे आहे, ॲप्लिकेशन फॉर्म याच्यावर आपणास क्लिक करायचे आहे। तर यामध्ये आपणास बँकेची डिटेल यामध्ये भरून घ्यायची आहे, डिस्ट्रिक्ट, बँकेचे नाव, ब्रांच नेम, अकाउंट टाइप जे काही असेल ते, सेविंग अकाउंट नंबर टाकायचा आहे आणि परत एकदा कन्फर्म अकाउंट नंबर टाकून आपणास इथे चेक बँक डिटेल्स अँड कंटिन्यू याच्यावर क्लिक करायचे आहे। त्यानंतर आपणास इथे नंबर 2 चे जे काही ऑप्शन आहे फार्मर डिटेल्स, यामध्ये जसे पासबुकवर नाव असेल तसे आपणास इथे टाकायचे आहे, जसे आधार कार्डवर नाव असेल तसे नाव आपणास इथे टाकायचे आहे। त्यानंतर आपणास इथे आधार क्रमांक टाकायचा आहे आणि व्हेरीफाय या बटनावर क्लिक करायचे आहे। त्यानंतर अशा प्रकारची एक ग्रीन टिक येथे दाखवेल। त्यानंतर रिलेशन टाइप मध्ये जे असेल ते यामध्ये आपण निवडून घ्या। त्यानंतर रिलेटिव्ह नेम यामध्ये आपण टाकून घ्या। तर रिलेटिव्ह नेम टाकल्याच्या नंतर आपण येथे पाहू शकतात की येथे मोबाईल नंबर, तर येथे मोबाईल नंबर टाकल्याच्या नंतर आपणास आता येथे व्हेरीफाय या बटनावर क्लिक करावे लागणार आहे आणि येथे मोबाईल नंबर टाकल्याच्या नंतर त्या शेतकऱ्याच्या मोबाईलवर एक OTP जाणार आहे आणि तो OTP टाकल्याच्या नंतरच आपण पुढील जो काही फॉर्म आहे तो फॉर्म आपण यामध्ये भरू शकणार आहात। तर व्हेरीफाय या बटनावर क्लिक केल्याच्या नंतर आपणास हा जो काही येथे आपण पाहू शकतात की आपणास येथे मोबाईल नंबर व्हेरिफिकेशन आपणास यामध्ये करून घ्यावे लागणार आहे। तर व्हेरीफाय या बटनावर क्लिक केल्याच्या नंतर आपणास हा जो काही कॅप्चा दिसत आहे हा कॅप्चा आपणास येथे टाकून घ्यायचा आहे आणि व्हेरीफाय या बटनावर क्लिक करायचे आहे। त्यानंतर त्या मोबाईलवर एक 6 अंकी OTP जाईल, तो OTP आपणास येथे टाकून घ्यायचा आहे आणि सबमिट या बटनावर क्लिक करायचे आहे। तर आपण पाहू शकतात की येथे पण आता ग्रीन टिक लागलेली आहे। ज्याप्रमाणे आपण येथे आधार नंबर टाकल्याच्या नंतर अशा प्रकारची ग्रीन टिक येते, त्याचप्रमाणे आता मोबाईल नंबर टाकल्याच्या नंतर आपले जे काही व्हेरिफिकेशन आहे हे व्हेरिफिकेशन आपणास येथे करून घ्यावे लागणार आहे। तर कधीकधी यामध्ये मोबाईल व्हेरिफिकेशन हे होत नाही, कधीकधी त्या शेतकऱ्याच्या मोबाईलवर OTP हा जात नाही, त्यामुळे आपणास येथे अडचणीचा सामना हा करावा लागणार आहे। तर ही गोष्ट CSC केंद्र चालकासाठी तापदायक ठरणार आहे, कारण की CSC केंद्र चालक शेतकऱ्यांचे फॉर्म हे जमा करून घेतात आणि संध्याकाळी हे जे काही फॉर्म आहे हे भरतात। तर मित्रांनो, संध्याकाळी फॉर्म भरल्याच्या नंतर आपण यामध्ये पाहू शकतात की आपण ही सर्व डिटेल यामध्ये भरू शकतो, परंतु संध्याकाळी त्या शेतकऱ्याकडून OTP घेणे हे थोडेसे अवघड आहे। तर कधीकधी काय होतं की आपण संपूर्ण अर्ज हा भरतो, संपूर्ण अर्ज भरल्याच्या नंतर कधीकधी आपली जे काही पोर्टल आहे हे ऑटोमॅटिक येथे बंद होऊन जाते, तर त्यामुळे आपणास येथे परत नवीन अर्ज हा भरावा लागतो। त्यामुळे आपणास परत यामध्ये त्या शेतकऱ्याची डिटेल भरावी लागते आणि परत त्या शेतकऱ्याचा मोबाईल नंबर टाकावा लागतो आणि परत त्या शेतकऱ्याच्या मोबाईल नंबरवर OTP जातो। तर हे थोडंसं त्रासदायकच आहे। तर आपणास काय वाटते की हे मोबाईल नंबर व्हेरिफिकेशन हे पोर्टलवर असायला हवी की नसायला हवी, तर हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा। तर हेच एक नवीन अपडेट आपणास हे जे काही पोर्टल आहे या पोर्टलवर पाहायला मिळणार आहे। तर मित्रांनो, भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ नवीन अपडेटमध्ये। धन्यवाद।